तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला। आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी, आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी। आज गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला गंबे गोंधळाला ये, गोंधळ मांडला गंबे गोंधळाला ये। गळ्यात घालून कवड्याची माळ, पायात बांधिली चाळ, हातात परडी तुला गावडी वाजवी तो संबळ। अधर्म निर्दाळुनी धर्म हाय तूच रक्षिला, महिषासुर मर्दिनी पुन्हा हा दैत्य इथे मातला। आज आम्हावरी संकट भारी धावत ये लवकरी, आज आम्हावरी संकट भारी धावत ये लवकरी। अंबे गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला गंबे गोंधळाला ये, गोंधळ मांडला गंबे गोंधळाला ये। सप्तशृंगी मातेचा उदे उदे समजा बदललेला दिसतंय इथं। आता जुनं सगळं जाणार आणि नवीन येणार। सुनबाई जा देवीची ओटी भर। मी कशाला? आय मीन ईशा आहे ना इथेच, ती भरेल ओटी आमच्या दोघींच्या वतीने, हो ना? एक मिनिट हा। आता तुझ्या हातात काय बी नाही। आता तू किती बी विचार केलास तरी पण जे व्हायचं तेच होणार। त्याला तू काय आणि मी काय कोण घटाळणार आहे? जो पाप करेल, जो अन्याय करेल त्याला शिक्षा होणारच। त्याला तू आणि मी नाही माफ करू शकत। शिक्षा माफ करणारे आपण कोण ग पोरी? एखाद्याचा अन्याय तू विसरशील, त्याला माफ बी करशील, पण देवी आहे कधी बी विसरत नाही। प्रत्येकाच्या पाप पुण्याचा हिसाब करते ती, तीच तारते आणि तीच मारते। आपण फक्त आपलं कर्तव्य करायचं पोरी, आपल्या हातात तेवढंच आहे। उदय गांबे उदय, मुलीचं नाव ऑलरेडी फायनल आहे। तुम्ही नाव सुद्धा फायनल केलं? नाव तर डोक्यात आहे माझ्या।
राजनंदिनी. आईसाहेब तुम्हाला काय हवंय? मी देते ना आणून तुम्हाला. मला सांगा ना. आईसाहेब आईसाहेब काय झालंय? तुम्ही नेहमीसारखं का नाही बोलत आहात माझ्याशी? हे बघ तुझं बोलून झालं असेल तर जा. मला एकटीला बसून नामस्मरण करायचं. तू, तुझा नवरा, तुझा संसार आणि आता येणार तुमच्या दोघांचं बाळ, एवढाच विचार करायचा बस, बाकी काही नाही. उगाच तू त्या राजनंदिनीचा विचार करत बसलीस आणि या सगळ्यांचा बळी देणार होतीस की नाही? मी काय करू नक्की? आई बाबा म्हणतात तसं मी सरांबरोबर आणि माझ्या बाळाबरोबर माझा संसार करू, की राजनंदिनीला न्याय देण्यासाठी माझ्या सुखाचा विचार न करता सरांना शिक्षा करू? किती मोठा प्रश्न आहे माझ्या समोर. मला उत्तर सापडेल का? ईशा म्हणून माझ्या बाळासाठी मी खुश व्हायचे नाही का? मी फक्त राजनंदिनीचं दुःखच बघायचं? काय झालं? नाही, काही नाही. तू ऐकत का नाहीस? मी तुला सांगितलं होतं की काम करू नकोस, आराम कर म्हणून. परत तेच करत बसलीस ना? सर नाही, मी ओके आहे. ते ठेव बाजूला, तिथे येऊन बसा. ये आराम कर. ये इकडे बस आता इथे आणि आराम कर जरा. आणि खाऊन घे. हे सर उपमा आहे. उपमा आवडतो ना तुला? किंवा तुला दुसरं काही आवडत असेल तर ते सांग, मी आता लगेच मागून घेतो. सर नाही, उपमा चालेल, पण तुम्ही का त्रास करून घेतलात? ईशा, माझ्या बायकोची काळजी घेतोय मी. या त्रास काय? सर तुम्ही पण ना. मी पण ना काय? काही नाही. मला सांग, तुला चिंच वगैरे असं काही खावंसं वाटतंय का? किंवा एखादा आंबट पदार्थ? मी लगेच मागवतो. सर नको. असं नाही, म्हणजे मी असं ऐकले की प्रेग्नन्सी मध्ये काहीतरी वेगळ्या चवीचे पदार्थ खायला आवडतात. सर मला अजून तरी असं काही वाटत नाहीये. ठीक आहे, बघ हे का? सर सर मी खाईन, तुम्ही आराम करा ना. काय लावलंय आराम करा आराम करा? आराम वगैरे काही नाही. मी आत्तापासून माझ्या बाळाची काळजी घेणार आहे आणि त्यासाठी तुला खावंच लागेल. पाणी हवंय? नको. सर मी खाते ना. ईशा, आता स्वतःची आबाळ करायची नाही. इतके दिवस तू आमच्या सगळ्या गोष्टींची काळजी घेतलीस. आमच्या ब्रेकफास्टची काळजी घेतलीस, जेवणाची घेतलीस. आता आमचं आम्ही बघू. आता तू फक्त स्वतःकडे लक्ष द्यायचंस, व्यवस्थित स्वतःची काळजी घ्यायचीस, चांगलं खायचंस, हसत राहायचंस आणि आनंदी राहायचंस. ओके? ईशा, तुझ्यामुळे वडील होण्याचा मान मला मिळणार आहे. या सगळ्या गोड मोमेंट्स तुझ्यामुळे माझ्या आयुष्यात येत आहेत आणि या सगळ्या मला खूप खूप आनंदाने जगायच्या.
तुझ्या बरोबर. सर मी जाऊ, काम आहेत. आलेच. हे बघ. तुला पाहते रे. हो, हे आईसाहेबांनी गिफ्ट दिलं होतं मला माझ्या वाढदिवसाला. खूप सुंदर प्रेमकथा आहे. ईशा, चहा घेणार आहेस का ग? ईशा, बाळा काही त्रास होतोय का? हा, म्हणजे उलटीसारखं होतंय का? काही काही होतंय का तुला ईशा? नाही आई. अगं मग अशी शांत येऊन का बसलीस? गरोदरपणात जसा त्रास होतो तसं काही होतंय का? मी स्वार्थी आहे का ग? काय बोलतेस तू? मी फक्त माझा आणि माझ्या बाळाचाच विचार केला तर मी स्वार्थीच होते ना ग आई. तुला असं कोणी म्हणालंय का? नाही, कोणी काही म्हटलं नाहीये, पण त्यांना तसं वाटेल का? ते म्हणजे कोण? ईशा, जरा नीट सांगशील का काय झालंय ते? आईसाहेब माझ्याशी नीट बोलत नाहीयेत आणि जयदीप भाऊजी सुद्धा नेहमीसारखे वागत नाहीयेत माझ्याशी. अगं बाई, खरंच? का ग? आई, आमची एक टीम होती ग. आता मी त्या टीमचा भाग नसल्यासारखं वाटतंय मला. तुला काय वाटतं कशामुळे असेल हे असं? बाबा, विक्रांत सरांविरुद्धची जी लढाई आम्ही सुरू केली होती ती माझ्या बाळाच्या बातमीमुळे मी थांबवली आणि म्हणूनच माझं मन मला खातंय बाबा. तू आधी तुझा विचार कर ईशा, बाकी कशाचाही विचार करू नकोस. आम्ही हे कधीपासून सांगतोय तुला. तसं केलं तर मी स्वार्थीच ठरले ना ग आई. मी जर फक्त माझा विचार केला तर राजनंदिनीला न्याय द्यायचा विचार मला मागे टाकावा लागेल आणि तसं केलं तर आईसाहेब आणि जयदीप भाऊजी माझ्यावर नाराज होतील का? बाबा, आईसाहेब आणि जयदीप भाऊजी पूर्णपणे माझ्यावर डिपेंडंट होते. त्यांच्या सगळ्यांच्या माझ्याकडून खूप आशा होत्या बाबा, त्यांच्या आणि राजनंदिनीच्या सुद्धा. तू पुन्हा पुन्हा राजनंदिनीचा का विचार करतेस? डोक्यातून काढून टाक बरं ते सगळे विचार, विसरून जाते सगळं. बघ बाळा, विक्रांत सरांबरोबर आता छान आनंदानं समाधानानं संसार करणारेस हे ठरलंय ना आता. पण बाबा, त्यांनी माझ्या मनाला शांती नाही मिळते.
असं कसं मी राजनंदिनीचा विचार सोडून देऊन फक्त माझ्या संसाराचा विचार करू बाबा? अगं कर, समजत नाहीये का तुला? एखाद्या स्त्रीला, एखाद्या बाईला आपला संसार, मुलगा, नवरा हे सगळ्यात जास्त महत्वाचं असतं. आणि तुला जर वाटत असेल ना तर सरळ जाऊन आईसाहेबांशी, जयदीपरावांशी बोल, ते समजून घेतील तुला. हा बरोबर आहे, तू सरळ स्पष्टपणे जाऊन बोल ना त्यांच्याशी एकदा काय ते. अगं आईसाहेब सुद्धा एक स्त्री आहेत, तुला नक्की समजून घेतील त्या. अगं आणि त्यांचं तुझ्यावर प्रेम आहे ग, जयदीपरावांचं पण खूप प्रेम आहे तुझ्यावर, ते समजून घेतील तुला. हे बघ, आपल्याला जे काही वाटतं ना ते मनमोकळेपणानं बोलणं केव्हाही चांगलं असतं ईशा. आणि बाळा, तुझ्या ह्या अशा अवस्थेमध्ये तू उगीच टेन्शन घेऊन कुढत बसू नकोस ग. तब्येतीला चांगलं नसतं ते. ऐक माझं बाळा, जा बोलून ये त्यांच्याशी, तुलाच बरं वाटेल. जा ईशा, जा. त्याला नेहमी वाटायचं यातला विक्रांत खरोखर माझ्या आयुष्यात यावा. या कथेचा नायक. मला नावच इतकं आवडायचं की काय मी म्हटलं की बदलूया माझं नाव. पण का? आणि विक्रांत ठेवूया. पेन पाहिल्यासारखं वाटतं कुठेतरी. हे पेन हे तर दादासाहेबांचं पेन आहे. माझ्या आठवणीप्रमाणे हे पेन दादासाहेबांनी जालिंदरला दिलं होतं. हे पेन इथे कसं? ईशाकडे कसं घ्यायला पेन? जालिंदरचं पेन ईशाकडे काय? अजूनही विश्वास आहे तुझा ईशावर? अरे बाबा, जालिंदर परत आला. जालिंदर जिवंत हे आपल्याला सुद्धा माहित नव्हतं, पण ईशाला नक्की माहित असतं. ती आपल्याशी गेम खेळते आणि ती अजून खेळत राहणार. आपल्याकडे फक्त एकच मार्ग आहे विक्रांत. तू विक्रांतला लवकर सांग. त्या दिवशी तुझा माणूस ऑफिसमध्ये कागदपत्र चोरायला आला, त्याचं तुम्ही खोटं फुटेज बनवलं. हा तुझा आणि ईशाचा प्लॅन. सांग विक्रांत, ईशाने प्रॉपर्टीचे खोटे पेपर बनवले. सांग विक्रांतला, सांग हा सगळा तुमचा प्लॅन होता. तुम्ही त्याला माझ्या विरुद्ध भडकवलं. सांग, तू सांग, त्याशिवाय त्याचा माझ्यावर विश्वास बसणार नाही.